हे दिवस आपल्याला विसरता येणार नाहीत, की ज्या दिवसामधून आपण, ज्या परिस्थितीमधून आपण जे गेलोय, ते जर का दिवस आपण विसरले, तर येणारी वेळ आपल्याला चांगलीच येईल असं काय सांगता येत नाही. त्यामुळे मित्रांनो, की आपल्याला काही गोष्टी अशा असतात, की आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी अशा घडलेल्या असतात, की ते दिवस आपल्याला विसरून चालत नाही. आता माझंच उदाहरण मी एक वाचणे सत्य परिस्थितीवरलं एक उदाहरण सांगतो, की आता हे श्रावण सोमवार चालू झाले, म्हणजे श्रावण चालू झाला आणि आम्ही आमचे वैयक्तिक फ्लॅट, म्हणजे फ्लॅट सिस्टीम, फ्लॅट सारखं आमचं घर आहे, म्हणजे माझं स्वतःच आहे. त्यामुळे आत आम्ही राहत असल्यामुळे दरवाजाला नेहमी कडी असते. बाहेरून कोण आलेला आम्हाला सहजासहजी समजत नाही, किंवा एखाद्यानं आपल्याला बेल वाजवायला पाहिजे किंवा हाक मारायला पाहिजे, तरच आपल्याला बाहेरच्या लोकांचा अंदाज येतो, नाहीतर बाहेरच्या लोकांचा आपल्याला अंदाज येत नाही. अशा परिस्थितीमध्ये परवा मी असा सहज बाहेर उभा राहिलो होतो आणि एक मावशी हातामध्ये परडी घेऊन, मंगळवारच्या वेळ असेल, ती जोगा मागायला होती. आता आमच्या घरात कोण नव्हतं, पण माझ्या खिशात माझा अलगद हात गेला. खिशातून मी ₹10 काढले आणि त्या मावशीला दिले. मावशीने आशीर्वाद दिला, मावशी निघून गेली. पण मित्रांनो, हे ₹10 मी देताना मला असं जाणवलं, की की ही परिस्थिती आपण पण सोसून किंवा आपण पण भोगून पुढे आलोय. त्यामुळे ह्या मावशीला ₹10 द्यायची माझी कदाचित इच्छा झाली असेल. आणि मित्रांनो, जे काय झाले ते सत्य परिस्थिती आहे. तुम्हाला मागं एका व्हिडिओमध्ये मी म्हणलेलंच, की आम्ही 5 भावंडांपैकी थोरल्या बहिणीचं लग्न झालेलं, आणि आम्ही म्हणजे पहिल्या नंबर 2 नंबरचं बहिणींचे लग्न झाले, आम्ही तिन्ही भावंड. आणि परिस्थिती म्हणजे फार मित्रांनो परिस्थिती वाईट होती. आणि भावाचं शिक्षण, आमचं शिक्षण, आणि आई आणि बहीण दोघे जण कामाला जायच्या, अशा परिस्थितीत आमचं सगळं कामकाज चालू होतं. तर त्यावेळी मित्रांनो तुम्हाला सांगतो, की जेवण हे म्हणजे भात हा प्रकार आपल्याला मिळणं म्हणजे त्यावेळेच फार अवघड परिस्थिती होती. ही माझी एकट्याचीच नव्हे, तर मला वाटतंय की त्यावेळेच्या बऱ्यापैकी लोकांची हीच परिस्थिती होती. आणि आपलं प्रमुख धान्य, आम्ही कोकणाच्या साईडच्या जरासं असल्यामुळे आपलं प्रमुख धान्य हे भात होतं. तर त्यावेळेची काय परिस्थिती असायची हे मी सत्य जाणलेलं तुम्हाला सांगतो. म्हणजे त्याचा आज मला प्रत्यय आला त्या गोष्टीचा. म्हणजे म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की आमच्या आई काय करायची, की मंगळवार आणि शुक्रवार 2 दिवस जोगवा मागायचे. पण मला त्या जोगव्याचं काय, म्हणजे रेणुकाचं आमच्या घरी देवस्थान असल्यामुळं रेणुकाच्या पाया पडणे हे सगळे नित्य नियम आहे. पण आई 2 दिवस जोगवा का मागती याचं मी तुम्हाला सांगतो, की जोपर्यंत मी मोठा होईन, जोपर्यंत त्याचा मी विचार केला नाही, तोपर्यंत मला त्या जोगव्याचं रहस्य मित्रांनो समजलं नाही, की आई मंगळवार आणि शुक्रवार हे 2 दिवस जोगवा का मागते. पण मी एक वेळ बसलो आणि मी त्यावेळी विचार केला, आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं, की अरे म्हणजे की ज्यांना अन्न पाणी खायची टंचाई आहे, अशा लोकांना मला वाटते रेणुका देवीनं हात किंवा मदत केली असं आपल्याला काय म्हणायचे, काय म्हणावं ते काय वागवत ठरणार नाही. कारण का, की त्यावेळी जोगवा मागायची आई, आणि जोगव्यावर येणारे जे तांदूळ आहेत, त्या तांदळाचा 2 दिवस आपण थोडा थोडा भात करून खायचं. मित्रांनो, ही सत्य परिस्थिती आहे. आज मी सांगितलं नाही तुम्हाला, की मी फ्लॅटमध्ये राहतोय, मोठं घर आहे, सगळं व्यवस्थित आहे. पण त्यावेळी आई का जोगवा मागित होती याचं मला ज्ञान नव्हतं. पण मी आज त्याचं स्पष्ट तुम्हाला ज्ञान सांगतो ना, की त्या जोगव्याच्या तांदळावर आई काय आपल्याला 2 दिवस म्हणजे भात करायचे, किंवा 2 दिवस आपलं घर चालायचं. मित्रांनो, असं काय नव्हतं, की आई आमचे कष्ट करायचे नाही, आमची बहीण कष्ट करायचं नाही. कष्ट तर त्या दोघींचं प्रमाणापेक्षा जास्त असायचं. पण घरी माणसं
त्या पद्धतीनं म्हणजे मोठी माणसं असल्यामुळे जेवण जास्त लागायचं आणि त्यावेळेचा जो पगार असायचा तुटपुंजा पगारात, त्या पगारात आपलं कामकाज चालायचं नाही. तर मित्रांनो, ही परिस्थिती त्या मावशीकडं परवा बघितल्यावर मला आठवली आणि मी म्हणलं काय नाही की ती ही परिस्थिती आपण विसरायला नाही पाहिजे की ज्या परिस्थितीमधून आपण गेलोय. आता कसं आहे, आस्तिक नास्तिकचा हा भाग वेगळा असतोय, पण आपण ज्या परिस्थितीतून गेलोय त्या परिस्थितीला तिला समोर जाणं हे आपलं काम असतंय. आणि जो परिस्थिती विसरला तो मला वाटते सर्व काही विसरला असं म्हणायला काय हरकत नाही. तुमचं शिक्षण मित्रांनो किती पण चांगलं होऊ दे, किती पण काय होऊ दे, आई वडिलांचं प्रेम, आई वडिलांनी जे काय तुम्हाला दिलेली शिकवण आणि त्याचबरोबर आई वडिलांनी तुम्हाला कोणत्या परिस्थितीत जगवलं हे तुम्ही जर का विसरला तर तुमचं आयुष्य विसरला हे असं मला वाटतंय. मित्रांनो, की मला त्या मावशीकडे बघून मला खरोखर त्या मावशीमध्ये मला माझी आईच असल्यासारखी दिसली. आणि तुम्ही पण कोणाला मदत करा अगर ना करा, भिकाऱ्याला मदत करा अगर ना करा, भिकारी हे भिकारीच असतात, ते तुम्ही पैसे नाही दिले तर शिव्या श्राप देऊन जातात. पण अशी काही माणसं असतात की त्यांना खरोखरच त्यांचं घर, त्यांचा संसार त्याच्यावर चालवायचा असतोय. एखाद्या भोंदू सोंदूला पैसे देण्यापेक्षा अशा आड अडचणीला आणि नडलेल्या माणसाला तुम्ही निश्चित पैसे द्या. तुमचे पैसे कुठे वाया जाणार नाहीत. कमीत कमी त्या माणसाचा तुम्हाला आशीर्वाद तरी लागेल आणि तो आशीर्वाद तुमच्या सुखासाठी आणि तुमच्या मानसिकतेसाठी कायम चांगल्या दर्जाचा राहील. मित्रांनो, व्हिडिओ हा माझा या संदर्भातच होता आणि जर का माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. दिवसागणिक माझा व्हिडिओ हा अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे. असेच या रेणुकाच्या आशीर्वादाने माझे व्हिडिओ पुढे जातील असं मला वाटतं. एवढं मी सांगतो. जय हिंद मित्रांनो.